शिक्षक संच मान्यता, कमी पटाच्या शाळा बंद करून त्यांचं अन्य शाळांमध्ये समायोजन करणं, शिक्षणाचं खाजगीकरण यासह राज्य शासनानं घेतलेले निर्णय हे प्राथमिक माध्यमिक शिक्षण क्षेत्रासाठी धोक्याची घंटा ठरतीये। त्यामुळे शासनानं हे निर्णय तातडीनं रद्द करून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अन्यथा शिक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून चांदा ते बांदा असं राज्यव्यापी तीव्र आंदोलन केलं जाईल असा स्पष्ट इशारा आज शिक्षण हक्क परिषदेमध्ये देण्यात आला। गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात विविध तालुक्यात फिरून आज ही परिषद कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाजवळ संपन्न झाली। राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागानं 15 मार्च 2024 रोजी संच मान्यतेचा निर्णय घेतलाय। त्यामध्ये कमी पटाच्या शाळा बंद करून त्यांचं परिसरातील शाळांमध्ये समायोजन करण्यात येईल असं म्हटलंय। मात्र या निर्णयामुळे वाड्या वस्त्यांवरील गोरगरीब मुलांचं शिक्षण खंडित होणार आहे। तसंच दत्तक शाळा धोरण आखून शासनानं एक प्रकारे शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या दिशेनं पाऊल टाकलंय असा आरोप शिक्षण हक्क परिषदेनं केलाय। शासनाच्या अव्यवहार्य निर्णयांच्या विरोधात कॉम्रेड संपतराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली चंदगड ते कोल्हापूर अशी शिक्षण हक्क संघर्ष यात्रा 26 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती। या संघर्ष यात्रेचा आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी समारोप झाला। या ठिकाणी जिल्हास्तरीय शिक्षण हक्क परिषद घेण्यात आली। खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद झाली। यामध्ये प्रमुख वक्त्यांनी राज्य शासनाच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवला। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला। या उलट शासन मात्र आपल्या विविध निर्णयांमुळे शिक्षण क्षेत्राला हानी पोचवत असल्याचा आरोप करण्यात आला। खासदार श्रीमंत शाहू महाराज, शिक्षक नेते भरत रसाळे, माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना संपर्क नेते विजय देवणे, संजय पवार, कॉम्रेड संपतराव देसाई यांच्यासह सर्वच नेत्यांनी शासनावर हल्लाबोल करत कोणत्याही परिस्थितीत राज्यातील शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न हाणून पाडू असा इशारा दिला। शिक्षण हक्क परिषदेच्या संघर्ष यात्रेची व्याप्ती संपूर्ण राज्यात वाढवली जाईल असा इशारा शिक्षक नेते भरत रसाळे यांनी दिला। काळामध्ये कोल्हापूरमध्ये या शिक्षण हक्क परिषदेतून राज्यभर हे आंदोलन पेटवलं जाईल आणि त्याद्वारे एकही शाळा बंद होऊ नये म्हणून आमची ही यात्रा गोंदियापर्यंत जाईल अशा प्रकारचा निर्धार या परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे। शिक्षण हक्क परिषदेमध्ये 5 महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करून ते शासनाकडे पाठवण्यात आले। या परिषदेमध्ये घेतलेल्या निर्णयांचं पालक विद्यार्थी संघटनेनं स्वागत केलंय। प्राथमिक माध्यमिक शिक्षण व्यवस्था टिकली पाहिजे अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे। ही विद्यार्थी केंद्रित परिषद होती। या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं कल्याण व्हावं आणि त्या कल्याणामध्येच भावी महाराष्ट्राचा विकास दडलेला आहे आणि ही शासनाने नोंद घ्यावी आणि यांच्या ज्या मागण्या आहेत त्याचा खूपच पॉझिटिव्हली विचार करून याला मंजुरी द्यावी ही पालकांच्या वतीनं पण नम्र विनंती आहे। शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामाबद्दलही या परिषदेमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली। परिषदेला दीपक सावंत, रवी जाधव, मधुकर पाटील, दिलीप पवार, सुनील शिंत्रे, सम्राट मोरे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।